जलसंपदा विभागाचा लाभ घेऊया, जलसंपदा विभागाचा लाभ घेऊया. पिकवून आपली शेती उंच भरारी घेऊया, पिकवून आपली शेती उंच भरारी घेऊया. कार्यकारी अभियंता पालघर पाटबंधारे विभाग मनोर आणि नाद फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी जल हे विश्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाणी वापर संस्थेवर आधारित जनजागृतीपर कार्यक्रम जल हे विश्व या कार्यक्रमाचे आयोजन मौजे देवकोप ग्रामपंचायत परिसर तालुका जिल्हा पालघर येथे करण्यात आले होते. जल हे विश्व या कार्यक्रमाची संकल्पना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आदरणीय श्री अतुल कपोलेजी यांचे असून त्यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. तसेच पालघर पाटबंधारे विभाग म्हणून या शाखेचे कार्यकारी अभियंता श्री योगेश पाटील यांचेही विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. निराळे धान्य फळ भाज्या पीक पिकवूया, पिकवून आपली शेती उंच भरारी घेऊया, पिकवून आपली शेती. रसिक होऊ दे रंग चढू दे रंग असा खेळाला, साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज पणाला. हात जोडतो आज आम्हाला रंग तुझा दे संत नटरंग रंगकारी नवा स्वर्गाल जाऊ दे संत नटरंग रंगकारी नवा स्वर्गाल जाऊ दे कडकड बोल बोलती हुंगर ही प्राणाची, अरे झुमझुम चलन साथ दिला या घुंगराच्या बोलाची. समवून असा स्वर साज मांडतोय दैनंदी आवाजी, किरपेचं दान द्यावजी हे आवाजी, किरपेचं दान द्यावजी हे आवाजी, किरपेचं दान द्यावजी. बंदर विभाग मनोर आणि नाद फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं मी या ठिकाणी जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व शेतकरी गावकरी आपल्या सर्वांचं मी या जल हे विश्व या कार्यक्रमात स्वागत करते. खरं तर दिवसेंदिवस हा पाण्याचा प्रश्न खूप म्हणजे महत्वाचा होत चाललाय. कोकणामध्ये खूप पाऊस येतो पण नंतर काही कालांतरानंतर पावसाचं पाणी हे साठवायला मदत होत नाही आणि ते पाणी समुद्राला जाऊन मिळतं आणि त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून इथं पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यासाठीच शेतकऱ्यांनी फक्त रडत न बसता सरकारच्या बरोबरीने काम करावं. त्यासाठी जलसंपदा विभागाने आपल्याला पाणी वापर संस्था ही उत्कृष्ट अशी एक जलसंजीवनी दिलेली आहे. ही पाणी वापर संस्था तुम्ही गावात आणल्यानंतर काय काय याचे फायदे होतात ही नृत्य नाटिका आम्ही यासाठी इथं सादर करणार आहोत. या विभागाचे जलसंपदा विभागाचे सर्वा आदरणीय श्री अतुल कपोलेजी यांची ही
हा विचार होता की लोक मनोरंजनातून जर ही संस्था लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता आली तर निश्चितच याचा फायदा होईल. आम्ही सर्व कलावंत या मंचावरून सरांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यामध्ये आम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केले ते आदरणीय श्री योगेश पाटील सर, गवई सर, सलगर सर आणि गायकवाड मॅडम, या सगळ्यांचे आम्ही खूप आभारी आहोत की त्यांनी हा कार्यक्रम खरोखरच इथं आयोजन करण्यामध्ये आम्हाला खूप सपोर्ट केला. अजून पुढे 2 तास हा कार्यक्रम आम्ही इथे सादर करणार आहोत आणि यातून आमचा संदेश हा निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी खात्री आहे. धन्यवाद. गणपती बाप्पा गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून पण आता मी शेती करायला गेलो, एवढ्या अडचणी आल्या. मी भाताचं पीक घेतलं, मग त्याच्यामध्ये उत्पन्न आलं नाही. मग आता इतकं नाही रश आलं. शेवटी आम्ही आभाळाकडे बघितलं आणि देवाला म्हटलं, हे देवा वाट दिसू दे रे देवा, वाट दिसू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, वाट सुटू दे. संग सोबतीची साथ मग दिवा पितरात, आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, वाट सुटू दे. शेतकरी वर्गाची अवस्था एवढी वाईट झाली बरं की गावातला तरुण आपलं गाव सोडून, आपली हक्काची शेती सोडून शहरामध्ये इकडे तिकडे जाऊन मिलवर काम करू लागला, कंपनीमध्ये काम करू लागला. आणि तो शेतकरी बाप हताश होऊन तसा शेतामध्ये लेकाची वाट बघत बसला. आणि यानंतर शेतकऱ्यांमध्ये जिकडं बघितलं तिकडं नुसतं उगवायला काय, तर भात आणि भात. आणि हा भात लावल्यामुळे शेतकऱ्याचा एक दिवस असा झाला भात की उभ्या जगाला आणि उभ्या भारताला पोहोचणारा शेतकरी राजा, माझा बळी राजा, त्याच्या दुर्डीमध्ये आज पाहिलं, भाताचा दाना नव्हता आणि तो तसाच डोक्याला हात लावून बसला होता. आणि एवढ्या याच्यात शेवटी शेतकरी लोक काय करणार, तर ते सावकाराकडे गेले, त्यांच्याकडून कर्ज घेतलं आणि त्या कर्जाची फेड करता करता नुसतेच वाट बघत अरे मग पाणी गेलं कुठं? हा, पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. शिमग्यावानी बळीराजाचं शेत पेटलं, शिमग्यावानी बळीराजाचं शेत पेटलं. पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. वासुदेवा, ओ वासुदेवा, काय म्हणालात? नाही म्हटलं, आता नवीन संदेश आणाला ना. हा, तू आधी समजासनी बोलो, मग मी सांगतो. मग मी काय सांगतो ते ऐका. आपलं महाराष्ट्र शासन आहे ना लय भारी, एकच नंबर म्हणायचं. आणि त्यातल्या त्यात जलसंपदा विभाग तो तर एकच नंबर. शासनाची योजना लय भारी, कष्टकरी बळीराजाला तारी. अहो शासनाची योजना लय भारी, कष्टकरी बळीराजाला तारी. माझ्या ढवळ्यानी पावल्याची थोडी जीवाहून प्यारी, माझ्या ढवळ्यानी पावल्याची थोडी जीवाहून प्यारी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. वा 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 वा, किती छान लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. बाबा हा, कनेक्शन इकडे तिकडे नाही. अच्छा,
भोली सूरत दिल के खोटे नाम बळी. असल्या या बंधुगिरींच्या नांदी लागण्यापेक्षा जलसंपदा विभागात जा. पाणी वापर संस्था तिथं अंमलात, त्या ठिकाणी आपल्यासाठी पाणी वापर संस्था ही नावाची योजना ही आपल्यासाठी कार्यरत असते, आपल्यासाठी काम करत असते. पण आपण तिचा लाभ न घेता असल्या बंधूंच्या नात्या परप्रांतीयांच्या नांदी लागतो. करत आम्ही तुमच्यापर्यंत एक मेसेज पोहोचवण्याचा, एक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की हल्ली भोंदू बाबा फार वाढलेले आहेत. अशा भोंदू बाबांच्या बळी तुम्ही पडू नका, त्यांच्या आश्वासनांच्या बळी तुम्ही पडू नका. महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत, जलसंपदा विभागाच्या योजना आहेत. तिथले जे अधिकारी आहेत, अभियंता आहेत, ते खास तुमच्या मदतीसाठीच आहेत. तुम्ही तिथे जाऊन त्यांची मदत घ्या, पण भोंदूगिरीला बळी पडू नका. आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायचंय. नाही ग मावशी, हं. आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायचं नाही. अगं बाई, मग कुठं जायचंय? आपल्याला पालघर पाटबंधारे विभाग मनोर येथे जायचंय. बाई माझ्या ग दुधाचं नाही पाणी, बाई माझ्या ग दुधाचं नाही पाणी, बाई माझ्या ग. काय चाललंय तुमचं? हे बैल कुठे घेऊन चालले अशा धुला माणूस? काळजात मंडई तू मांडशील काय, अग राणी माझ्या माळ्यामंदी घुसशील काय. आपल्याला ना एक मोठी ऑर्डर भेटलेली आहे. खरंच? हो, आणि ती ऑर्डर इथली नसून तर विदेशातली आहे. शेतात नव्हतं पिकाचं दान, मी झालो हैराण आणि परेशान. मग गाठलं पाट बंधाऱ्याचं ठाण. गाठलं पाट बंधाऱ्याचं ठाण, मांडिलं समस्याच रान. इंजिनियर साहेबांनी केलं निदान. इंजिनियर साहेबांनी केलं निदान. शेत माझं फुललं जसं हिरवगार रान. खर्च नाही ते, माझं एका दिवसाचं उत्पन्न आहे. हे मलाही शक्य आहे आणि मंडळी हे तुम्हालाही शक्य आहे. अहो पण कसं? महाराष्ट्र शासनाची जलसंपदा विभागाची पाणी वापर संस्था आधी तुम्ही तुमच्या गावात आणा आणि तुमच्या गावाला सुखी करा. जलसंपदा विभागाचा लाभ घेऊया. जलसंपदा विभागाचा लाभ घेऊया. पिकवून आपली शेती उंच भरारी घेऊया. पिकवून आपली शेती उंच भरारी घेऊया. नका देऊ परप्रांतीयांच्या हाती. जलसंपदा महाराष्ट्र शासन संस्था आपल्या हे संपदा विभाग, कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे विभाग मनोर आपणास आवाहन करत आहे की पाणी वापर संस्था आपल्या गावी आणा आणि आपले जीवन सुजलाम सुफलाम करा. तुमचं वार्षिक उत्पन्न काय? वार्षिक उत्पन्न तुम्हाला सांगतो, 5 लाख रुपये. 5 लाडकी बहीण योजनेबद्दल बोलतच नाहीये मी, सरकारच्या जलसंपदा विभागाच्या पाणी वापर संस्थाबद्दल बोलतीये. तुम्हाला सांगतो, फक्त 5 एकर शेती आणि वर्षाला 20 लाख रुपये उत्पन्न काढतो. मी अत्यंत आभारी आहे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचं, कारण त्यांच्याचमुळे माझ्या गावात पाणी वापर संस्था आली आणि माझी परिस्थिती सुधारली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून माझं लग्न जमत नव्हतं, पण आज फक्त आणि फक्त जलसंपदा विभागामुळे माझं लग्न जमलं. सर्वात आधी मी या गावामध्ये एक इंजिनियर म्हणून नाही तर तुमचा मित्र म्हणून आलेलो आहे. संचालक मंडळ स्थापन झाला आणि या संचालक मंडळाने तंतोतंत आणि चांगल्या पद्धतीने जर कार्य केलं तर तुम्हाला अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार सुद्धा दिला जातो. वा 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 वा. शिवार झालं
खूप खूप धन्यवाद देवकोपवासी. आज पालघर पाटबंधारे विभाग मनोर आणि आपल्या गावातलं एक जवळचं धरण आपलं देवकोप धरण. प्रत्येक जण पालघरला आल्यानंतर एक फिरण्याचं ठिकाण म्हणून देवकोप धरण निसर्गाने वेढलेलं खूप सुंदर आणि असं एक धरण. आणि त्या धरणातली जवळची ही लोक, आपली लोक, देवकोपची लोक, त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. या लोकांनी आम्हाला खूप सारा सपोर्ट दिला इथे. आणि यासारखा सुंदर कार्यक्रम आपल्याकडे पालघर जिल्ह्यात आपण बरेच प्रोग्राम केले, पण देवकोप सारखा प्रोग्राम आजपर्यंत झाला नाही. त्यामुळे मी आपल्या लोकांचे खूप खूप आभार मानतोय. आणि पुन्हा एकदा आपल्या लोकांसाठी खूप जोरदार टाळ्या आपल्या लोकांसाठी. थँक्यू. आज आमचा पूर्ण विभाग इथे आलेला आहे आपल्या लोकांसाठी. आपण पूर्ण फक्त मी तुमची शेवटचे 3 ते 4 मिनिटं घेतोय, ते आपण व्यवस्थित ऐकून घ्यावं की आपण हा 2-2.5 तासाचा प्रोग्राम का केला, कशासाठी केला, हे फक्त एक तात्पर्य. आज आपण प्रत्येक वाक्यामध्ये ऐकलं की पाणी वापर संस्था, पाणी वापर संस्था. पण आम्ही या विभागात येण्याच्या आधीपासून ऐकतो की एक देवकोपची पाणी वापर संस्था आहे आणि ती आतापर्यंत अत्यंत खूप सुंदर चालू आहे. त्यामुळे मी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचे आभार मानतो की पालघर जिल्ह्यात एका आदिवासी भागात आजी एक खूप चांगली पाणी वापर संस्था कार्यरत आहे. आणि आमच्या पालघर पाटबंधारे विभागामध्ये आज एखाद्या पाणी वापर संस्थेचं नाव घेतलं तर ते कुठले तर देवकोप पाणी वापर संस्था. तर एकदा त्या कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या वाजवा जे आपलं पूर्ण पाणी आपल्यासाठी वाचवून ठेवलेलं आहे. विषय आहे आता पाणी वापर संस्थेचा. आज आपल्याकडे जल आहे, जंगल आहे, जमीन आहे. जमीन जागेवर राहणार आहे, जंगल जागेवर राहणार आहे. पण हे आपलं पाणी आज पालघर जिल्ह्यात जे काही प्रकल्प चाललेत तर त्या प्रकल्प आपलं पाणी कधी जाईल, हे जर पाणी आपल्याला वाचवायचं असेल तर आपण आजच जागे झालं पाहिजे. आजच आपलं पाणी वापर संस्थेचे जे कोणी कर्मचारी आहेत त्यांच्याशी पालघर पाटबंधारे विभाग मनोर यांच्याशी एकत्र येऊन आपलं धरणातलं पाणी आज जर आपण वाचवलं नाही तर पुढच्या आपल्या पिढीसाठी हे पाणी आपल्याला आपण जवळ असून आपल्याला प्यायला मिळेल की नाही ही शाश्वती नाही. त्यामुळे जे काही आतापर्यंत आम्ही 2 तास बोललो की पाणी वापर संस्था, पाणी वापर संस्था, आज आपल्या धरणातलं पाणी आपण एकत्र येऊन रिझर्वेशन करू. त्या पाण्याचं आरक्षण झालं तर हे पाणी आपल्याला पुढच्या भविष्यासाठी, आपल्या मुलांसाठी, पुढच्या पिढीसाठी हे पाणी उपयोगात राहील. नाहीतर आज शेती न करता पिण्यासाठी पाणी द्या अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे येतात. पण आपली शेती जर टिकवायची असेल तर हे पाणी आपल्याला टिकवायला लागेल. जसं आपण बोलतो ना जल, जंगल, जमीन, तर हे पाणी आपल्याला आजच्या घडीला टिकवायलाच आहे. मग सगळे प्रयत्न करतील ना पाणी टिकवण्यासाठी. आवाज आवाज, हात वरती करून आवाज. थँक्यू सो मच. सगळ्या इथे खूप उत्साही सगळी लोक होती आणि त्यांनी आमच्या पालघर पाटबंधारे विभाग जो प्रोग्राम झाला त्यात गिरी साहेब किंवा मॅडम त्यांनी प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येकाचं सहकार्य केलं की या प्रोग्राम खूप चांगला आहे. कारण आतापर्यंत कुणालाच माहित नव्हतं की प्रोग्राम कसा आहे. पण तुम्ही इथे आलात, खूप आम्हाला 2 तासाचा वेळ दिला. त्यामुळे पुन्हा एकदा देवकोप वासींचे खूप 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 मी आभारी आहे. धन्यवाद.